नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डी-फार्म अर्थात डिप्लोमा इन फार्मसी डी-फार्म पूर्ण झाल्यानंतर फार्मसिस्ट म्हणून रजिस्ट्रेशन करत असताना एक्झिट एक्झाम देणं अनिवार्य होतं. मात्र आत्तापर्यंत एकदाही एक्झिट एक्झाम झाली नाही आणि त्यामुळं विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करताना देखील अडचणी येत होत्या. विद्यार्थ्यांचं करिअरमध्ये मोठं नुकसान होत होतं. आता या ठिकाणी PCI अर्थात फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाने दिनांक 20 फेब्रुवारी 2026 रोजी एक निर्णय घेतलेला आहे. एक त्यांचं पत्र एक अपडेट आलेलं आहे. त्यानुसार नेमका अर्थ काय आहे, एक्झिट एक्झाम रद्द झाली का, कोणाला एक्झिट एक्झाम द्यायला लागू शकते आणि या निर्णयाचा नेमका अर्थ काय याबाबत सविस्तर बोलणार आहोत. यापूर्वी मी व्हिडिओ शॉर्टमध्ये फास्ट बनवलेला होता, पण आता नेमका या पत्राचा अर्थ काय आणि जुने जे काही सगळे नियम होते त्याला अनुसरून या निर्णयाचा अर्थ काय लागतो हे सविस्तर बघणार आहोत. तर लक्षात ठेवा, डी-फार्म पूर्ण झाल्यानंतर फार्मसिस्ट म्हणून रजिस्ट्रेशन करताना एक्झिट एक्झाम द्यायला लागत होती. ती एक्झिट एक्झाम पास झाल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन कायमस्वरूपी होणार होतं. एक्झिट एक्झाम झालेली नव्हती, त्यामुळं त्यांनी काय केलेलं, आतापर्यंत जे पासआउट झालेले विद्यार्थी आहेत त्यांच्याकडून एक 100 रुपीजच्या स्टॅम्प पेपरवरती लिहून घेऊन 1 वर्षासाठी व्हॅलिडिटी अर्थात मर्यादित काळासाठी असणारं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट दिलेलं होतं. पण आता जो निर्णय झालेला आहे त्यानुसार असा अर्थ होतो की आपला जो काही कायदा आहे फार्मसी ॲक्ट 1948 यानुसार फार्मसिस्ट म्हणून जे रजिस्ट्रेशन होतं त्या नियमाला अनुसरूनच या ठिकाणी डी-फार्म पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना फार्मसिस्ट म्हणून रजिस्ट्रेशन हे दिलं जाणार आहे. त्यामध्ये आता एक्झिट एक्झाम संदर्भात यापूर्वी जे काही यांनी निर्णय घेतलेले होते ते इथून पुढं लागू असणार नाही आहेत. अर्थात काही प्रश्न या ठिकाणी अजूनही अनुत्तरित राहतात. ते म्हणजे यापूर्वी ज्यांनी 1 वर्षाच्या व्हॅलिडिटीसाठी रजिस्ट्रेशन केलेलं त्यांची व्हॅलिडिटी कायमस्वरूपी पुढे एक्सटेंड केली जाणार, त्यासाठी काय प्रोसेस करावी लागणार आहे. आणि आता इथून पुढं जे पासआउट होणारे विद्यार्थी आहेत त्यांना कायमस्वरूपी जे काही रजिस्ट्रेशन लागू होणार आहे त्या संदर्भातली प्रोसेस कधी व कशी सुरू केली जाणार आहे. अर्थात PCIनं जो निर्णय घेतलेला आहे हा निर्णय जे काही रजिस्ट्रेशन करणाऱ्या बॉडीज आहेत, जसं की प्रत्येक राज्याचं राज्य औषध व्यवसाय परिषद म्हणजे प्रत्येक राज्याचं स्टेट फार्मसी काउन्सिल जे आहे त्यांच्याकडं हे पाठवलं जाणार, कारण रजिस्ट्रेशन हे स्टेट फार्मसी काउन्सिल करत असतात. सध्या इतकाच याचा अर्थ आहे की यापूर्वी जे निर्णय घेतलेले होते एक्झिट एक्झाम संदर्भातले ते या ठिकाणी रद्द झालेले आहेत किंवा इथून पुढं ते लागू असणार नाही आहेत. दरम्यान इतरही काही हे एक छोटंसंच पत्र आहे, यामध्ये सगळे पॉईंट क्लिअर होत नाही आहेत. दरम्यान याबाबतचं सविस्तर जे काही अपडेट आहे ते PCI किंवा स्टेट फार्मसी काउन्सिलकडून येणाऱ्या काळात येतील. त्यानंतर जे काही अपडेट आहे ते वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील. दरम्यान या पत्राचा लागणारा अर्थ इतकाच आहे की एक्झिट एक्झाम संदर्भात यापूर्वी घेतलेला जो निर्णय होता यांनी या ठिकाणी त्या पत्राचा देखील रेफरन्स दिलेला आहे, ते इथून पुढं लागू असणार नाही आहेत. त्यामुळे एक्झिट एक्झामचं जे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये बर्डन होतं किंवा एक्झिट एक्झाममुळं ठराविक काळापर्यंतच रजिस्ट्रेशन मिळत होतं किंवा रजिस्ट्रेशन करताना ज्या अडचणी येत होत्या त्या आता इथून पुढे येणार नाहीत. दरम्यान पुढं असणाऱ्या प्रोसेस स्मूथली होण्यासाठी आता यांनी जे स्टेट काउन्सिल किंवा इतर गव्हर्निंग बॉडीकडे जे हे पाठवलेलं आहे पत्र, इथून पुढं त्याची प्रोसेस कशी होते किंवा काय असणार आहे त्या संदर्भात जे काही अपडेट येईल ते वेळोवेळी तुमच्यापर्यंत कळवलं जाईल. दरम्यान ही आनंदाची बातमी आहे, कारण एक्झिट एक्झाममुळे विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर चिंतेत होते. आता ही एक्झिट एक्झाम नाही आहे, तुम्हाला रजिस्ट्रेशन करता येणार आहे फार्मसिस्ट म्हणून. अशा पद्धतीने या पत्राचा अर्थ लागतो. ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करायला आणि सर्वांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.